श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जीवनात काही काळ असे असतात जे आपल्याला नवीन अनुभव देतात, काही वेळा धडे शिकवतात, तर काही वेळा अनपेक्षित आनंद देतात. एप्रिल हा महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी अनेक नवीन घडामोडी, संधी आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ ठरू शकतो. या महिन्यात ग्रह नक्षत्रांची स्थिती तुमच्या विचारांमध्ये बदल घडवू शकते. काही दिवस तुम्हाला आत्मविश्वासाने भरलेले वाटतील, तर काही दिवस संयमाची परीक्षा घेतील. मात्र तुमची बुद्धिमत्ता, बोलण्याची कला आणि परिस्थिती समजून घेण्याची क्षमता तुम्हाला अनेक अडचणींमधून बाहेर काढू शकते. या महिन्यात तुम्हाला काही नवीन लोक भेटू शकतात, काही जुने संबंध पुन्हा दृढ होऊ शकतात आणि काही अपूर्ण कामे पूर्ण होण्याची संधी मिळू शकते. कधीकधी मनात थोडी अस्थिरता जाणवेल, पण योग्य निर्णय घेतल्यास हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग उघडू शकतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. महिन्याची सुरुवात. एप्रिल महिन्याची सुरुवात मिथुन राशीच्या लोकांसाठी उत्साह आणि नव्या आशा घेऊन येणारी ठरू शकते. या काळात तुमच्या मनात अनेक नवीन योजना तयार होऊ शकतात. काही लोकांना नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनाशक्तीचा आणि बुद्धिमत्तेचा चांगला उपयोग होऊ शकतो. वरिष्ठ तुमच्या कामाकडे सकारात्मक दृष्टीने पाहू शकतात. तुमच्या एखाद्या छोट्या प्रयत्नामुळे मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुमच्या बोलण्यामुळे लोक प्रभावित होऊ शकतात. काही लोक तुमच्याकडून मार्गदर्शनही मागू शकतात. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ सकारात्मक ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. काही जुने व्यवहार पूर्ण होऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या थोडा लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्येही आनंदाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा वाढेल. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंधांमध्येही हा काळ चांगला ठरू शकतो. तुमच्या जोडीदारासोबत संवाद वाढेल. एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. काही लोकांना प्रेमसंबंधात नवीन सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत ऊर्जा चांगली राहील. मात्र कामाचा अतिताण घेऊ नका. पुरेशी झोप आणि संतुलित आहार ठेवणे आवश्यक आहे. महिन्याचा मध्य. एप्रिलच्या मध्यकाळात काही आव्हाने आणि मानसिक ताण जाणवू शकतो. या काळात कामाचा ताण थोडा वाढू शकतो. काही कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. कधीकधी तुम्हाला असे वाटू शकते की तुमच्या प्रयत्नांचे योग्य मूल्यमापन होत नाही, पण अशावेळी निराश होऊ नका. प्रत्येक संघर्ष तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतो. तुमचा संयम आणि सातत्य तुम्हाला पुढे नेईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संवाद करताना थोडी काळजी घ्या. एखाद्या छोट्या गैरसमजामुळे वातावरण तणावपूर्ण होऊ शकते. शांतपणे आणि समजूतदारपणे परिस्थिती हाताळल्यास सर्व काही सहज सुरळीत होईल. आर्थिक बाबतीत हा काळ सावधगिरीचा आहे. अचानक काही खर्च वाढू शकतात. घरातील एखाद्या गरजेवर पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबामध्ये कधीकधी मतभेद होऊ शकतात. विशेषतः लहान-सहान गोष्टींवरून चर्चा वाढू शकते. मात्र संयम ठेवून संवाद साधल्यास नातेसंबंधांमध्ये पुन्हा सौहार्द निर्माण होईल. प्रेमसंबंधांमध्येही थोडे गैरसमज होऊ शकतात. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. रागाने बोलण्यापेक्षा शांतपणे संवाद साधणे अधिक फायदेशीर ठरेल. या काळात मन थोडे अस्थिर होऊ शकते. ध्यान, प्रार्थना किंवा काही सकारात्मक कामांमध्ये वेळ घालवल्यास मानसिक शांतता मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत पचनाशी संबंधित समस्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहार साधा आणि हलका ठेवणे चांगले राहील. महिन्याचा शेवट. एप्रिल महिन्याचा शेवट मिथुन राशीसाठी आनंद आणि यशाचे संकेत देणारा ठरू शकतो. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. काही लोकांना बढती किंवा नवीन संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. नवीन व्यवहार किंवा नवीन भागीदारीची संधी मिळू शकते. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. आधीचे अडथळे दूर होतील. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग सापडू शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. घरातील सदस्य एकत्र वेळ घालवतील. एखादी सहल किंवा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्येही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. अविवाहित लोकांना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा दिसेल. ऊर्जा आणि उत्साह वाढलेला जाणवेल. नियमित व्यायाम आणि योग केल्यास शरीर अधिक तंदुरुस्त राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने एप्रिल महिना प्रगती आणि अनुभव देणारा ठरू शकतो. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. या जबाबदाऱ्या सुरुवातीला कठीण वाटू शकतात, पण त्या तुमच्या कौशल्यात वाढ करतील. कामाच्या ठिकाणी तुमचे संवाद कौशल्य आणि कल्पकता उपयोगी पडेल.
काही लोकांना नवीन प्रोजेक्टमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. भागीदारी करताना सर्व गोष्टी स्पष्ट ठेवणे महत्त्वाचे आहे. महिन्याच्या शेवटी व्यवसायात चांगली प्रगती दिसू शकते. नवीन ग्राहक आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. एप्रिल महिन्यात आर्थिक बाबतीत काही चढ-उतार दिसू शकतात. महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काही अडकलेले पैसे मिळू शकतात. मध्य काळात खर्च वाढू शकतात. घरातील गरजांवर किंवा आरोग्यावर खर्च होऊ शकतो. त्यामुळे बजेट सांभाळणे आवश्यक आहे. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती सुधारेल. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधांच्या दृष्टीने एप्रिल महिना भावनिक आणि अनुभवांनी भरलेला ठरू शकतो. जोडीदारासोबत काही सुंदर क्षण घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. कधीकधी छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. मात्र समजूतदारपणा आणि संयम ठेवला तर नातेसंबंध अधिक मजबूत होतील. अविवाहित लोकांना एखादी नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. काही लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची सुरुवात होऊ शकते. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना साधारण चांगला आहे. मात्र कामाचा अतिताण घेणे टाळा. थकवा, डोकेदुखी किंवा पचनाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. पुरेशी झोप आणि योग्य आहार यावर विशेष लक्ष द्या. मिथुन राशीसाठी एप्रिल महिन्याचे उपाय. दररोज सकाळी श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करा. 2. बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा. 3. गरजूंना अन्नदान करा. 4. हिरव्या रंगाचा रुमाल जवळ ठेवा. पक्ष्यांना धान्य टाका. 6. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. एकूण पाहता एप्रिल हा महिना मिथुन राशीसाठी संधी, अनुभव आणि प्रगतीचा मार्ग दाखवणारा ठरू शकतो. सुरुवातीला उत्साह, मध्यात थोडी परीक्षा आणि शेवटी यश असे या महिन्याचे चित्र दिसते. जर तुम्ही संयम, सकारात्मक विचार आणि मेहनत यांचा आधार घेतला तर हा महिना तुमच्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडवू शकतो. तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे निर्णय या महिन्यात घेतले जाऊ शकतात आणि ते निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. धन्यवाद.